सरांनी काय केलं की आयएस बनण्याचं ठरवलं आणि पुढे कुठलाही कोचिंगचे हेल्प न घेता सर शेगावात राहून विदाउट एनी कोचिंग सरांनी 267 रँक मिळवणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट आहे, लक्षात घ्या. आणि एवढ्या मोठ्या 30 लाखाचं पॅकेज असताना लोक आजकाल मुलं जे आहे ते पॅकेज तुम्ही इंजिनिअरिंग साठी का बनवलं की तुमच्या डोक्यात पॅकेज आहे, एवढं मोठं पॅकेजची नोकरी सोडून इतकं चांगलं जेगल करायचं, यात पैसे छापायचे त्यात पैसे छापायचे आहेत. पण एक लक्षात घ्या की सोसायटी अशाच लोकांमुळे चालते की जे लोक थोडासा त्याच्या पैसे कमवण्याच्या याला ज्यांचा सोशल टच असतो, जसे आपले नंदकुमार उन्हाळे सर आहेत, की ते काय आहे लोकांना कोणती कॉमन गोष्ट आहे, लक्षात घ्या. दोघंही खेड्यातून बॅकग्राऊंड आहे, दोघांचे कुठलं बॅकग्राऊंड आहे, खेड्याचं आहे. तुमच्यासारखे 90% लोक कुठून येतात, खेड्यातून येतात, बरोबर आहे. त्यामुळे तुम्ही काहीही करू शकता. जसं उन्हाळे सरांनी हे केलं आहे, तर दोन्ही सरांनी चांगल्या प्रकारे त्यांचं जीवन जे आहे ते हे करतायत. आणि या हे खूप कठीण गोष्ट झालेली आहे, त्यासाठी सरांची मेहनत खूप असतात. आणि इरायटी नंतर एवढ्या मोठ्या कंपनीज प्लेस होतो, JP मॉर्गन सारख्या. तुम्ही घरी गेल्यानंतर गुगलवरती JP मॉर्गन ग्रुप काय एकदा बघून घ्या, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की त्या सरांची कशाच्या जागा यांच्याकडे आल्या आणि जर भविष्यात ती जागा यांच्याकडे नसते तर त्यांच्या हातात बी प्लॅन असते. म्हणजे सरांच्याकडे ऑलरेडी त्यांची नोकरी होती. म्हणजे आम्ही सरांना ज्या दिवशी आमंत्रण द्यायला गेलो त्या दिवशी सर ऑन ड्युटी होते. त्यांची सिलेक्शन झाल्यावर सुद्धा IT कंपनीमध्ये जी नोकरी आहे सर ती कंटिन्यू करत आहेत. आणि कंपनीला जेव्हा माहित पडलं सरांचं सिलेक्शन झालं आहे त्यांनी सरांची गोष्ट आहे. एवढ्या मोठ्या कंपनीसाठी जर अभिमानाची गोष्ट आहे तर आपल्या भागासाठी किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे. ग्रामीण भाग खारखेड नावाच्या गावातील सर आज UPSC मध्ये सिलेक्ट झाले आहेत. त्यांच्या बाजूलाच गाव आहे, ते MPBS आहेत. डॉक्टर सुशील सर त्यांचं सुद्धा सिलेक्शन झालं आहे. घाटावरचे कोमल सिंग राजपूत आहेत, त्यांचं पण सिलेक्शन झालेलं आहे. यांच्यासाठी आपण सर्वांनी मिळून एकदा टाळ्या वाजवा. हे विद्यार्थ्यांना सर हे विद्यार्थी असेच मोठे स्वप्न घेऊन आलेले आहेत, तर यांना आपल्याकडून एक कसे आपला जीवनपट गेला, कसं आपण सिलेक्ट झाला, कुठल्या परीक्षा होत्या, सगळी माहिती आपण द्यावी इच्छा करतो. धन्यवाद. लोक सगळ्यांनी बसून आले गाव सर रिझल्ट आला तर खूप लोकांनी बोलावलं एक हप्त्यानंतर घ्या. त्या सर म्हणजे सरांनी आधीच म्हटलं होतं की लाईफमध्ये त्या सर्व गोष्टी इम्पॉर्टंट. माणसाची सोशल कॅपिटल किती आहे, त्याची समाजामध्ये काय व्हॅल्यू आहे, समाजासाठी काय देणं आहे, त्याची फार मोठी इम्पॉर्टन्स असते. नंदा सरांचं एक्झाम्पल म्हणजे तुम्हाला माहिती आहे माझे एक नातेवाईक होती काही वर्षांपूर्वी सरांनी तिलाही ऍडमिशन दिली. सर आले तेव्हा मला आठवलं, मी सरांना म्हटलं की सरांचे इन्व्हिटेशन नाही होऊ शकतो. सरांना परिवर्तन थँक्यू सर तुमच्या या विषयासाठी आपल्या भागासाठी फार मोठी सर्व्हिस आहे आपली आणि आपण सर्वांनी याचा फायदा घ्यावा. मला एक्सपिरियन्स घेतलेला आहे. आपण ही आता एक्झाममध्ये चांगलं यश मिळावं याच्यासाठी फार फार शुभेच्छा आहे. आणि पहिली गोष्ट म्हणजे आता काही सांगतो की खूप लोकांनी सांगितलं की गावाकडचे विद्यार्थी आहे, खूप लोकांची परिस्थिती सॉरी आय थिंक सर्वांची परिस्थिती नॉर्मल साधारण परिस्थिती राहते. मग आता पुढे प्रश्न येतो की आयुष्यामध्ये काय करायचं, की वेगवेगळ्या फील्ड्स असतात. खूप दुसरं म्हणजे की डायरेक्ट BSc करायची
की इंजिनिअरिंग करायची की स्टेम सब्जेक्ट्समध्ये जायचं की काय करायचं, याचे फार प्रश्न निर्माण होतात यावेळेस. पण आता तुम्ही डिसाईड केलेलं आहे ऑलरेडी, तुमची फील्ड सेट आहे, तुमचा गोल सेट आहे, तुमच्यामध्ये कन्फ्युजन नसायला पाहिजे आता की करायचं काय नेमकं. आता माझी हिस्ट्री मी सांगायची की मी 11th-12th मध्ये आपल्या इथं तेव्हा काही कोचिंग वगैरे नव्हतं. आय थिंक ही गोष्ट आहे 2011ची, जेव्हा आम्ही 10th SSGMC मधून कम्प्लीट केलं. मग तेव्हा कोचिंगसाठी मी अकोला गेलो, कारण शेगावमध्ये काही कोचिंग वगैरे नव्हतं. मग तिथे गेल्यानंतर आम्हाला 3-4 महिन्यानंतर कळलं की JEE ॲडव्हान्स नावाची पण काही गोष्ट असते. त्यावर्षी सिलेबस चेंज झाला होता. त्याच्या आधी AEEE असायची, ॲडव्हान्स वगैरे IITs वगैरे काय होते जास्त माहिती नव्हतं. फक्त माहिती होतं की PET म्हणून काहीतरी एक्झाम असते, ती द्यावी लागते म्हणजे कॉलेजमध्ये नंबर लागतो. मग त्याच्यासाठी आम्ही बाध्यजनांकडे गेलो अकोल्यामध्ये. मग तिथं थोडंफार ट्युशनचं ते चालूच राहते, कोणी सर येतात कोणी सर जातात. आय होप इथे नाही होतं सर, तुमच्या सर्व सर राहतात एंडपर्यंत. तर तिथे तेच कोलाहल चालू होता थोडा बहुत, की काही लोक येत होते काही लोक जात होते, त्याच्यामुळे अभ्यास थोडा डिस्टर्ब होता. कारण 3 महिने केमिस्ट्रीची फॅकल्टीज नव्हते. सो बट एक गोष्ट हे लक्षात आली की जेव्हा तुम्ही चांगल्या लोकांसोबत कम्पीट करता, काय असतं ना की ते म्हणतात ना, वेन यू आर द स्मार्टेस्ट पर्सन इन द रूम यू आर इन द रॉंग रूम. की जर तुम्हाला कॉम्पिटिशनच नाही तर तुम्ही चेस कशाला करता. शेगावमध्ये तेव्हा प्रॉब्लेम कॉम्पिटिशनचा होता, शिक्षकांचा नव्हता. शिक्षक तेव्हाही होते पण ते कॉम्पिटिशन नव्हते. आता 300 लोक तुम्ही एका जागी बसले, तुम्हाला हे नेहमी वाटेल की 300 मधले 30 लोक टॉप करत आहेत, 40 लोक टॉप करत आहेत तुमच्या बॅचेस मध्ये, तुम्ही त्यांना डिफीट करायला ट्राय करता. मग तुम्ही ओव्हरऑल स्टेट लेवल इज ऑलवेज रिलेटिव्ह. तुमचा परफॉर्मन्स कोणाशी टेस्ट होत आहे, राईट. हे काही सुपरलेटिव्ह नाही आहे की पेपर एकदमच टफ आला म्हणजे खराब झाला. सगळ्यांसाठी टफ आला, इझी असला सर्व अचीव्ह करायचं आहे की आपल्या अभ्यासातून कसं पुढे जाता येईल, किती आपण कॉम्पीट करू शकतो लोकांसाठी. कारण अल्टिमेटली हे काही शेगाव टेस्ट सिरीज तर नाही आहे की फक्त शेगावचे पोरं इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जातील. ऑल इंडिया पण होईल, JEE पण होईल, JEE ॲडव्हान्स पण होईल. तर त्या हिशोब आय मीन मी खोटं नाही बोलणार, तुमच्या वेळा होतं तेव्हाही मला हेच समजायचं की 1 लाखाची नोकरी पाहिजे, बाकी हे सगळं साईडला. पण नंतर जसं वय वाढत जाते माणसाला समजत जातं की पैसा हे सर्व जे आहेत ना हे बाय प्रॉडक्ट्स आहेत. मला तेव्हा कोणी सांगितलं असतं तर मी पण म्हटलं असतं रे काय सांगू राहिला, हे असं नाही, पैसा सगळं काही आहे. पण असं नसतं, पैसा इज अ बाय प्रॉडक्ट. जेव्हा कुठली गोष्ट तुम्ही अचीव्ह करता ती बेस्ट करायचा ट्राय करा. जेव्हा आपण ऐकतो की याच्यामध्ये स्कोप आहे त्याच्यामध्ये स्कोप आहे, हे असं काही नसतं. देयर इज ऑलवेज स्कोप. तुम्हाला त्याच्यात सक्सेस नेहमी मिळेल आणि दॅट सक्सेस विल बी कंपन्सेटेड. त्याचं पैशांमध्ये रूपांतर होत राहील. सो तुम्ही त्या गोष्टींचा विचार न करता, आता समजा JEEची एक्झाम द्यायची तुम्हाला, सो ट्राय टू बी की 360चा पेपर राहतो ना JEE याच्यामध्ये, ट्राय टू बी 180 क्रॉस करायचा, 200 क्रॉस करायचा. त्याच्यामध्ये काय होतं, तुम्हाला यू विल बी गुड पर्सेंटेज, तुम्हाला कॉलेज चांगलं भेटेल, 10,000च्या अंदर रँक येईल ऑल इंडिया लेवलवरती, आणि ओव्हरऑल तुमचं जे प्रोग्रेशन आहे ते चांगलं होईल. आणि सरांनी म्हटलं की बॅकअप कसं ठेवायचं, तर बॅकअप सुरुवातीला बॅकअप ॲज अ प्रायमरी गोल ठेवायला पाहिजे. म्हणजे काय, इंजिनिअरिंग कॉलेज, चांगलं इंजिनिअरिंग कॉलेजवर जाऊ म्हणजे काय होतं, तिथे तुम्हाला एक जो बेस असतो ना तो थोडा चांगला भेटतो. फॉर एक्झाम्पल आता तुम्ही SSGMC मधून इंजिनिअरिंग केली आणि VNIT मधून इंजिनिअरिंग केली, या दोन गोष्टींमध्ये फार फरक आहे. फरक इन द सेन्स मे बी एज्युकेशन सेमच असेल इथेही तिथेही, पण तो एक्सपोजर जो भेटतो ना, मी म्हटलं की जेव्हा तुम्ही लोकांमध्ये कम्पीट करता, इथे काय आपल्या एरियाचे बेस्ट लोक आहेत, जे चांगले लोक आहेत, तिथे काय पुरे इंडियातले बेस्ट लोक आहेत. तर तुमचं कॉम्पिटिशन ऑलरेडी वाढून जाते. तर तुम्ही त्या एन्व्हायरमेंटमध्ये जिवंत राहण्यासाठी खूप जास्त मेहनत करतात, तर तुमचे स्किल्स नॉर्मली वाढतात. आणि त्याचा एक बाय प्रॉडक्ट म्हणजे असं की त्याचं नाव आहे, एक्सपोजर आहे, तर मोठ्या कंपनीज तिथे येतात. तुमचं चांगल्या जागी कामे करायची म्हणजे ऑपॉर्च्युनिटी संधी तुम्हाला भेटते, जी इथे कदाचित नाही भेटणार. कंपनीज कमी येतात, एक्सपोजर कमी आहे, शेगाव फार दूर आहे थोडंसं. सो त्याच्यासाठी जेव्हा तुम्ही इंजिनिअरिंग चांगल्याने करसाल, चांगल्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेसाल, तर तुमचा जो बेस आहे ना, तो प्रायमरी गोल जो आहे, मग तुम्हाला हे नाही राहणार की आता मी लाईफमध्ये करायचं काय. तुमच्याकडे एक ऑप्शन नेहमीच राहील की दॅट यू कॅन गो बॅक टू, की तुमच्याकडे इंजिनिअरिंगची चांगली जॉब असेल, मग तुम्हाला बाकी गोष्टींचा फरक नाही पडणार. तुमचे जे बाकी प्रॉब्लेम आहेत ना, 99% ऑफ द प्रॉब्लेम ते एका गोष्टीने सॉल्व्ह होऊन जातील. तुमच्याकडे चांगली जॉब राहणार, लाईफचे फ्युचर प्लॅन्स ते राहतील, आणि तुम्हाला एक डिलेमा नाही राहणार की काय करायला पाहिजे काय नाही करायला पाहिजे. तर त्याच्यासाठी सगळ्यात पहिले आधी एक्झामसाठी चांगलं प्रिपेअर करा. तुमचं JEE नीट ऍडव्हान्स आहे, JEE आहे ऍडव्हान्स आहे, आणि नंतर नीटची प्रिपरेशन जे लोक करत आहेत, 1.5 वर्ष भरपूर मेहनत करा, खूप टेस्ट सॉल्व्ह करा, खूप गायडन्स घ्या, सरांकडून मार्गदर्शन घ्या, आणि ट्राय टू गेट अ व्हेरी गुड स्कोर. कारण हा जो 1 वर्ष आहे ना,
हा तुमची 4 वर्षाची मेहनत अर्धी करेल किंवा ट्रिपल करेल. जर कॉलेज थोडं कमी भेटलं, रँक कमी आली, तर मग पुढची 4 वर्ष जास्त मेहनत करावी लागेल. त्याच्यासाठी आताच एक थिंग्स क्लिअर होऊन जातील, कॉलेज चांगलं भेटेल आणि पुढे जॉबही चांगली भेटेल. एक्झाम देत आहे, सायन्स फील्डमध्ये आहे, याच्यामध्ये खूप ऑपॉर्च्युनिटीज आहेत तुम्हाला. सगळ्यात पहिले तर आधी ग्रॅज्युएशन चांगल्याने करा व्यवस्थित. कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स तुम्हाला अवेअरनेस असली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्ही न्यूजपेपर वगैरे वाचला तर चालेल. एक न्यूजपेपर 15-20 मिनिट पढून घेतला, एक माणसाला अवेअरनेस राहते की काय चालू आहे आपल्या अवतीभोवती. सो दॅट शुड बी द गोल ॲज ऑफ नाव, की तेवढंच करा. बाकी एक्झाम्सवरतीच फोकस करा. आणि सरांनी बुक्स वगैरे सर्व तुम्हाला एक्सप्लेन केलेलंच असेल. काय होतं ना, आपण जे आता शिकतो ना, याचा फार मोठा फायदा नंतर होतो. आता किती लोकांनी 12th मध्ये केमिस्ट्री शिकली इथं? चालू सर. बेन्झीन रिंग शिकली. बेन्झीन रिंगचा आविष्कार कसा झाला, कसं समजलं त्याला बेन्झीन रिंग हे आहे माहितीये कोणाला? बेन्झीन रिंग मध्ये डबल बॉन्ड असतात, पण तो स्टेबल असतो. अल्टरनेट डबल बॉन्ड असतात, पण ते रोटेटिंग असतात, राईट? तो जो थिंकर होता ना, केकुले नाव होतं वाटतं त्याचं, आय गेस. हे एक्झाम्पल आम्हाला आमच्या टीचरनी 12th मध्ये सांगितलं होतं. घुमत आहे, त्याचा अर्थ तो बॉन्ड डबल बॉन्ड रोटेटिंग आहे. हा एक्झाम्पल मी यावेळेस युपीएससीच्या एसे मध्ये वापरतो. आम्हाला एसे होता, व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन इंट्युशन अँड लॉजिक. इंट्युशन म्हणजे जे विदाउट एनी सायंटिफिक टेम्पर तुम्हाला आठवतंय. सायन्स इज अ प्रॅक्टिकल लॉजिकल स्टेप, ज्याला लॉजिक म्हणतो आपण, रॅशनल स्टेप, की जे पर्टिक्युलर स्टेप्सनी होते, त्याचे एक डिफाईन्ड क्रायटेरिया राहतो. आता हा एक्झाम्पल 12th एक्झाम्पल तिथे लिहिले. दिस इज अ युनिक थिंग. एसे कॉपी बाय प्रोबॅबिलिटी जरी काढली तर इट इज 25% पीपल एक एसे तर लिहिणारच आहे त्यातला. म्हणजे लगभग 4,000-4,500 लोक एक एसे लिहितील. मग त्याच्यात तुमचं युनिकनेस काय, राईट? युनिकनेस कुठून येतो? युनिकनेस येतो तुमच्या एक्सपिरियन्सेस. तुम्ही काय जगले, तुम्ही काय शिकले, आजूबाजूच्या गोष्टी कशा पाहिल्या. आता तुम्ही जेव्हा पेपर सॉल्व्ह करतात तेव्हा भरपूर गोष्टी अशा येतील की आता तुम्ही सगळे लोक एकच टीचर कडून शिकत आहे, एकच बुक फॉलो करताय, एकच टेस्ट देत आहे, तर नेहमी मार्क्स सर्वांना सेम यायला पाहिजे. पण असं होत नाही. का? बिकॉज प्रत्येकाचे लिव्हड एक्सपिरियन्सेस, प्रत्येकाचं इंट्युशन, प्रत्येकाचं लॉजिक वेगळं राहतं. मग हे इंट्युशन त्या मुलांना फायदा देतो जे अवेअरनेस गाठतात आपल्या बाजूला आहे. आता मंकी प्रॉब्लेम सर्वांनी केले असतील फिजिक्समध्ये. लायटरवरती कसं मूव्ह होतं, लिव्हर कसा मूव्ह होतो, राईट? हा जो माणूस इमॅजिन करू शकतो त्याच्यासाठी तो प्रॉब्लेम फार इझी होतो. अदरवाईज तो फिजिक्स समजतच नाही की लिव्हरवरती फोर्स कुठं काढायचा, टँजंट कुठं काढायची. हा डिफरन्स जो आहे ना, तो तुमच्या इमॅजिनेशनवर आहे ना. इमॅजिनेशन कशी डेव्हलप होते, जेव्हा तुम्ही त्या गोष्टींना त्या दृष्टिकोनातून पाहता, राईट? समजते ना? सो हा जो इंट्युशन आहे आणि ही जी लॉजिक आहे, हे तुम्हाला या प्रोसेसमध्ये डेव्हलप करायचं आहे. कारण तुमचा पेपर काय येईल हे तुम्हाला आज माहिती नाही, तेव्हाही माहिती नसणार. मग अल्टिमेटली तुमच्याजवळ राहते काय, तर ओव्हरऑल जे प्रोसेस आहे ना, की तुम्ही कुठल्या गोष्टीला कसं अप्रोच करता, हेच तुमच्यासाठी राहते. कारण प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन तुमच्याकडे नसतंच. यू हॅव टू फाइंड द सोल्युशन्स फॉर एव्हरीथिंग. मग त्याच्यासाठी जी लागणारी प्रोसेस आहे, हे प्रोसेस तुम्ही व्यवस्थित करू शकता. की टीचरांकडून नॉर्मली फक्त आन्सर न शोधता की आपण त्या गोष्टींना कसं अप्रोच केलं पाहिजे. कारण लाईफमध्ये फक्त हा एक पॉईंट आहे इंजिनिअरिंगचा किंवा नंतर काही, पण लाईफमध्ये असे खूप इन्सिडेंट्स येतील की ज्याचं गाईडमध्ये किंवा की मध्ये, आन्सर की मध्ये सोल्युशन दिलेलं नसतं. त्यांना एकदम असा मोकळ्याने करा, स्ट्रेस घेऊ नका. आणि काही लोकांना असं वाटतंय की आपण मराठी बॅकग्राऊंडचे कॉम्प्लेक्स आहे, असं कोणाला वाटतंय? घाबरायचं बिलकुल नाही. कोणीच काही, म्हणजे यू हॅव अ टॅलेंट, यू हॅव द ऑपॉर्च्युनिटीज. कुठेही गेले ना, आता मी जेव्हा इंटरव्ह्यू द्यायचो तेव्हा काही तमिळनाडूचे मॉक इंटरव्ह्यू वगैरे घ्यायचे, तेव्हा ते म्हणायचे आधी इंटरव्ह्यू दिला, इंटरव्ह्यू आपल्याला काय की टफ टाइम्स मेक टफ मेल. आता आपण खूप नॉर्मल म्हणजे करावं दिवस पाहिलेले असतात, त्यामुळे आपण थोडे जास्त टफ ऑलरेडी आहेच कम्पॅरेटिव्हली. तुम्ही जेव्हा जासाल ना कॉलेजमध्ये, बाहेरची गावाची मुलं पाहसाल की ज्यांना सर्व गोष्टी भेटलेल्या आहेत, सो त्यांच्या ऍटिट्यूड मध्ये ना आपल्या ऍटिट्यूड मध्ये फरक असतो. आपण काही करून लढत राहतो एंड पर्यंत की फाईट करू कम्प्लीट करू. सो तो जो ऍडव्हान्टेज आहे ना, तो आपल्याला नेहमी भेटतो. जसं आम्ही मग नंतर माझे इंजिनिअरिंग नंतर माझं आय थिंक तेव्हा प्लेसमेंट चालू होतं, तुम्हाला आठवते जेपी मॉर्गन आली होती. जेपी मॉर्गन 2 लोक घेते फक्त. आमची बॅच होती 700-800 ची.
प्रत्येक कंपनी येत राहतात, ते 2-2 लोक घेऊन जातात, जास्त नाही घेऊन जातात. तर मला आठवतंय माझा इंटरव्ह्यू चालू होता, 8 लोकांची 3 राऊंडने त्यांनी 8 लोक सिलेक्ट केले आणि पहिल्या 5 इंटरव्ह्यू झाले, 4 इंटरव्ह्यू झाले, त्यातले 1 सिलेक्ट केलेला होता. मग 5वा दुसरा केलेला होता, 3 लोकांचे इंटरव्ह्यू फक्त फॉर्मॅलिटीसाठी घ्यायचे होते. तर माझा नंबर 8वा होता आणि मला माहिती होतं की गेलंय, की म्हणजे इट्स अ लॉस्ट ऑपॉर्च्युनिटी. मी 6व्या आणि 7व्या लोकांनी फक्त जाऊन दिलं की त्यांना माहिती होतं 2 लोक सिलेक्ट केले. मी 8व्यानी जाऊन माझा इंटरव्ह्यू चांगला केला, त्यांना इम्प्रेस केलं, त्यांनी पहिल्याचं नाव काढलं, माझं वरती टाकलं. सो काय असतं ना, जेव्हा ऑपॉर्च्युनिटी भेटते ना त्याचं फुल युटिलायझेशन केलं पाहिजे. तुम्हाला चान्स मिळाला प्रूव्ह करायसाठी, दॅट इज इक्वल फुटिंग, की तुम्हाला आणि मला एक चान्स भेटला परफॉर्म करायला, मग तुमच्या कॅपॅसिटीवरती तुम्ही पुढे जा. सो हा जो फरक आहे ना कॅपॅसिटीचा आणि इक्वालिटीचा, इक्वालिटी ऑफ ऑपॉर्च्युनिटीज, हे तुम्हाला इथे भेटली आहे आता. बिकॉज तुम्हाला आता हे टीचर तेच शिकवतील जे कुठल्या अकोल्यातला मुलं शिकताय, राईट? तुम्हालाही तेच प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. मग एक्झाम मध्ये असाल तर तुमच्याकडे आता इक्वल ऑपॉर्च्युनिटी आहे, तेच कॉन्सेप्ट, तेच सर्व काही तुम्हाला शिकायला भेटणार. मग तुम्हाला ते अप्लाय कसं करायचं हे करायचं. कारण तुम्ही आता हे नाही म्हणू शकत की आम्हाला तसं गायडन्स मिळालं नाही. आता आय बिलीव्ह की सर बाकी सर्व लोकांनी सर्वांना तुम्हाला त्या कॉम्पिटेटिव्ह लेवलवरती शिकवलं असणार की ज्यावेळेस तुम्ही प्रिपेअर करू शकता, एकदम चांगल्याने परफॉर्म करू शकता. सो या गोष्टीचा ऍडव्हान्टेज घ्या. 1-1.5 वर्षात भरपूर मेहनत करा आणि पहिला जे माइलस्टोन आहे सध्याचा तो म्हणजे नीट या एक्झामसाठी क्रॅक करा. आणखी मग पुढची वाटचाल तर राहीलच, चांगलं कॉलेज घ्या, सर्व लोक तुम्हाला हेल्प करतीलच पुढच्या लाईफमध्ये पण की कॉलेज कसे भरायचे आणि खूप गोष्टी येत राहतील याच्यानंतर. इट्स नॉट अ एंड पॉइंट, इट्स अ कॉमा, इट्स नॉट अ फुल स्टॉप. याच्यानंतर चालूच राहील गोष्टी भरपूर साऱ्या, ते करत राहा असं. आणि कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स किती लोकांना द्यायचे याच्यात? आहेच कोणाला? बापरे, मुलींचा टक्का चांगला आहे. फायनली मुलींसाठी स्पेशल ऍडव्हान्टेज राहते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये, एमपीएससी मध्ये पण, इंटरव्ह्यू मध्ये पण. आणि तुम्ही तर स्पेशली दिलं पाहिजे. वुमेन पार्टिसिपेशन आज वर्कफोर्स मध्ये 18% आहे. किती? मेन पार्टिसिपेशन अराउंड 41%. सो म्हणजे डेव्हलप सोसायटीसाठी मुलींची हिस्सेदारी समाजामध्ये, वर्कफोर्स मध्ये ही इक्वल टू मेन असायला पाहिजे. जेव्हा कॉन्स्टिट्यूशन आपल्याला राईट देतो इक्वालिटी, तर हाच राईट वर्कफोर्स मध्ये पण आहे. सो नथिंग, तुम्हाला थांबवायसाठी काही नाहीये. सो प्रिपेअर वेल. आणखी तुमच्याकडे जास्त कॅपॅसिटी आहे यांच्यापेक्षा, कमी कधी ते समजायचं, उलटी जास्त आहे, तुम्ही जास्त पुढे जाऊ शकता. आय मीन सरांनी सांगितलं तर पॅकेजेस भेटतात 30. आमच्या कॉलेजमधल्या मुलींचे पॅकेजेस आहेत ना ते मुलांपेक्षा जास्त आहेत. कॉम्पिटिशन मेहनती जास्त असतात. मुलं तर फिरत राहते, थोडं काही करतील. मुली दे आर मोर फोकस्ड, चांगल्याने अभ्यास करतात. आमच्या कॉलेजचा आम्ही ऍव्हरेज काढला होता की ऍव्हरेज पॅकेजेस काय होते जेव्हा लागले होते तेव्हा. तर मुलींचं ऍव्हरेज पॅकेज 18 लाख होतं, मुलांचं ऍव्हरेज पॅकेज 14 लाख होतं. सो यू कॅन इमॅजिन की मुली फार काही घेऊ शकतात आणि खूप चांगल्या पोझिशनवर पण आहेत. तुम्ही त्यांचाच आदर्श घ्या. आणि मी एक सांगतो की इफ यू एक्सेल ना, कॉलेज चांगलं भेटलं, मग बाकी कुठल्या गोष्टीची टेन्शन नाही. पैसा तिचं टेन्शन बिलकुलच नाही घ्यायची, त्याच्यानंतर इट विल फॉलो. सरांनी म्हटलं की जेपी मॉर्गन मध्ये पैसे भेटतात. सर आता ते खूप अपवर्ड रिवाइज झाले. त्याच्यानंतर दुसऱ्या कंपनी तुम्ही जेव्हा स्विच मारता ना, कंपनी स्विच करता, यू ऑलवेज गेट गुड पॅकेजेस. आता हे लोक पण ऍज अ सरांनी इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये शिकवलं, बाकी लोकांनी शिकवलं, सो दे हॅव ऑल्सो कम्प्युटर लाईक की कॅपॅबिलिटीज की दुसऱ्याला करू शकतात. पण ते तुमच्यासाठी त्यांचा टाइम देत आहे. तुम्ही समजत आहे की ते समाजाची पुढची पिढी घडवत आहे, की त्यांचं इव्हॅल्युएशन मॉनिटरी टर्म्स मध्ये नाही होऊ शकत, राईट? पैसा सर्व गोष्टींचं आउटपुट डिसाईड नाही करू शकत. त्यांचं इव्हॅल्युएशन या गोष्टीवर ना की त्यांनी शिकवलेले किती मुलं वरती गेले, ही त्यांची सोशल कॅपिटल आहे. की किती लोकांचं लाईफ ते चेंज करू शकले. आज तुमच्यातली 10-15 मुलं काही अशा वेगळ्या गेले तर ते त्यांचं रिझल्ट आहे त्यांच्यासाठी, की 10-15 लोकांचे आयुष्य ते बदलू शकले. दर बॅच मध्ये असे 20 लोक, 30 लोक, 40 लोक जे एकदम टॉपर जातील, तर त्यांचं ते ग्रॅटिट्यूड आहे. ते तुमचेही, तुम्ही आता तुमच्या साईडने आपलं लाईफ चेंज करायसाठी भरपूर मेहनत करा. आणि लाईक मी बाकी काही मॉरल गाईडलाईन देत नसतो, पण एक गोष्ट नक्की सांगेल, शेगावने तर 1.5 वर्ष 2 वर्ष राहत आहे. नो ड्रग्स, नो स्मोकिंग, फिजिकल हेल्थवर बिलकुल कॉम्प्रोमाइज नाही करायचं. कोणीही म्हणजे असे कामात पडू नये. तुमचे एक्झामच्या आधी बिमार वगैरे पडतात ते लोक फार, मग त्याने वर्षाचं लॉस होते. सो बाकी काही करा, खेळा, सगळं व्यवस्थित करा, अभ्यास करा, बट नो ड्रग्स, नो स्मोकिंग, नथिंग. ओके, काहीही व्यसन नका पाडू. बाकी
एव्हरीथिंग इज ऑल सेट, तुम्ही लोक तर हुशार आहेत, यांनाच सांगावं लागतं थोडंसं. सो करा, मस्त अभ्यास करा. काही आता असलं तर मी सरांना म्हटलेलंच आहे की पुढचे 2.5 महिने आहेच मी इथं, माझी ट्रेनिंग लवासनाला सुरू व्हायच्या आधी. सो व्यवस्थित करा. काही असलं तुम्हाला सांगा, सरांना सांगा. आय थिंक सरसाठी तर मी नेहमीच अवेलेबल आहे, आणि तुमच्यासाठी पण. सर कोणाला काही प्रश्न असतील तर विचार. Come on, anyone. अच्छा, सी चांगला प्रश्न आहे. इंटरव्ह्यू देताना यावर्षी ना तर सांगतो, मागच्या वर्षी जेव्हा मी इंटरव्ह्यू दिला होता मला भेटले होते 170 मार्क्स. इंटरव्ह्यू असतो 275 मार्क्सचा. ठीक आहे, इंटरव्ह्यू डिसाइडिंग फॅक्टर असतो मेजरली. यावर्षी टॉपर आहे आय थिंक 205 210, पण ते खूप कमी लोकांना भेटतात. म्हणजे असा विचार कर, 2800 लोक जे इंटरव्ह्यू देतात ना त्यातले 200 लोकांनाच 195च्या अबव मार्क्स भेटतात, बाकी 2600 त्यांच्या खाली भेटतात. तर तो मोठा फॅक्टर राहतो. आता तुझा प्रश्न आहे की इंटरव्ह्यू देताना विचार काय केला. जसं मी तुला म्हटलं, आता एक्झॅक्ट तुला इन्सिडेंट सांगतो झालं काय. असा ना एक आपला हॉल असतो ना, तिथे सर्व लोक बसलेले असतात. एका टेबलवरती 6 लोक बसले. 12th फेल पाहिली कोणी? बस तुम्हाला माहितीच आहे ऑलरेडी. तर तिथून तुम्हाला एक माणूस घेऊन जातो आणि अशी चेअर आहे आणि इथे कॅबिन असतो, तुम्हाला बाहेर बसून ठेवतात. 5वा व्यक्ती आतमध्ये गेलेला होता. जेव्हा जो 5वा व्यक्ती बाहेर आला ना, आणि कारण की तो आम्ही 2 तास सोबत बसलेलोच होतो आधी, कारण की आमचा नंबर लेट लागला. मी 6वा होतो लास्ट, तो 5वा होता. तो बाहेरून आला, फक्त तिथे काही त्याच्यासोबत एक माणूस चालू असतो, तुम्हाला काही बोलू देत नाही. तो जसा बाहेर आला त्याने मला पाहिलं इथं, त्याने असं डोकं झटकलं. मला समजलं झालं काम आपलं, काही खरं नाही, असं मूड काही चांगला नाही. आणि नंतर तसं झालंय, त्या तो जो मुलगा होता ना त्याला 140च मार्क दिले. तर मला समजलं की आता काम संपलं. जेव्हा पहिल्यांदा आतमध्ये गेलो तेव्हा अशी रूम होती आणि तिथे लेफ्टनंट जनरल राज शुक्ला सर बसलेले होते. आता इमॅजिन करा, जो आदमी म्हणजे रिटायर नसता झाला तर तो सेनाध्यक्ष झाला असता, आणि त्याच्या पुढे बुलढाण्यातून एक माणूस उभा करून तुम्ही ठेवून दिला. इंटेलेक्च्युअल कॅपॅसिटीमध्ये डिफरन्स किती आहे. त्याच्यामध्ये 60-60 वर्षाची 5 माणसं बसलेली, त्यातली 4 माणसं कोणी मला मी ओळखतही नाही, अनोळखी चेहरे आहे. आणि त्यांचं क्युम्युलेटिव्ह एक्सपिरियन्स जर काढलं तर प्रत्येकाचं 60 वर्ष म्हणजे 300 वर्षाचं, आणि मी बसलो 28 वर्षावाला. सो डिफरन्स. आता तू म्हटलं प्रिपेअर काय केलं. सी यू कॅनॉट प्रिपेअर. मी जसं म्हटलं ना की लाईफमध्ये काही सिच्युएशन अशी असतील त्याची तुला आन्सर्स माहिती नाही. आता जेव्हा मी बसलो तर इट इज की तुमची प्रोसेस काय हेच मदत करू शकते. पहिले सरांनी मला 2 प्रश्न विचारले, काय नाव काय, कुठचं आहे तू. नंतर म्हणजे फनी इन्सिडेंट्स काय होते की आपण प्रेशरमध्ये राहतो कधी कधी. आता नॉर्मली माझा कंपनीचा एक्सपिरियन्स चांगला होता, मी चांगल्या लोकांशी बोललेलो होता, तर तो डाऊट नव्हता. त्यांनी विचारल्यामुळे तू ऑपरेच आहे का, म्हटलं हो. मग त्यांनी 1-2 प्रश्न विचारले. मग दुसऱ्या मॅडमने विचारलं तू शेगावचा आहे का, मी त्यालाही म्हटलं हो. मग मला लक्षात आलं की अरे दोन्ही शहरांना हो म्हटलं. मग मी त्यांना म्हटलं मॅम ते जवळजवळच आहे, 30 किलोमीटर म्हणजे की असं मोठं नाही. मी इथं 10th केली तिथे 12th केली. मग त्यांना समजलं. अच्छा, त्यांना म्हटलं की हा प्रेशरमध्ये एवढा आहे की हा कुठल्याही गोष्टीला होच म्हणून राहिला. मग मला गेलं झालं की हे असं चालणार नाही. कारण काय झालं की सरांनी 3 प्रश्न विचारले आणि पुढच्याला पास केलं. नॉर्मली काय होतं, जो चेअरमॅन असतो ना त्याच्याकडे मेन मार्क्स असतात, मार्क्स तो लिहितो. म्हणजे चेअरमॅन इथं बसला, सेकंड मेंबर इथं असणार, 3rd इथं असणार, 4th इथं असणार, 5 असणार. तो टेबलवरती तुमच्या फोटोच्या मागे मार्क लिहून टाकतो आणि तुम्ही इथे बसलेलो असता. तर बाकी लोकांचा हस्तक्षेप किती आहे हे तुम्हाला कधीच माहित नाही पडणार की ते तुमच्यानंतर काय डिस्कस करतात. तर त्यांनी 3 प्रश्न विचारून सोडून दिलं. तर मला असा डाऊट झाला की 3 प्रश्न विचारला म्हणजे ही इज नॉट इंटरेस्टेड इन मी. त्याला म्हटलं हा गॉन केस आहे, याच्यात काही इन्व्हेस्ट करायला पुरत नाही. मला एक बॅक ऑफ द माइंड फिलिंग आली की यार हे केलं आपलं काम आता. तर नंतर मला रिअलाइज झालं यार की बरे तो हे का असं ना, हे तिथे काही टाइम भेटत नाही. इट्स स्प्लिट सेकंड डिसिजन की तुम्हाला वाटेल. मग मला असं वाटलं की यार नाही यार, याच्या आधी पण मी अशा सिच्युएशन मध्ये होतो जेव्हा माझा चान्स 0च होता ऑलमोस्ट. आता गमवायला तर काही नाही आहे तर मी सॉफ्टवेअर डेव्हलपर, तसंही घरी जाऊन कोडिंग करणंच आहे. बनलो तो कलेक्टर बनेन, मधातला काही लॉस आहे नाही. म्हटलं जाऊ दे आता फ्रीली खेळतो. मग त्या मॅडमनी विचारले 4 लोकांनी अलग अलग प्रश्न विचारले. कोणी इकॉनॉमिक्सवर विचारलं, कोणी सायन्सवर विचारलं, बॅकग्राऊंडवर विचारलं. अल्टिमेटली जेव्हा 5 लोकांचं डिस्कशन झालं ना तर तेव्हा त्या चेअरमॅन सरला वाटलं की काहीतरी पोटेन्शियल आहे, आता परत विचारतो. मग त्यांनी परत प्रश्न चालू केले. मग त्यांचे प्रश्न त्यांनी मला पुढच्या 10 मिनिटांमध्ये 14 प्रश्न विचारले. गोडीन सारखे विषय. युद्ध झालं तर काय करशील, चायना अटॅक करेल का, अमेरिकन प्रेसिडेंट आहे का, ऍडवायझर असलं तर काय करशील. मी म्हणजे एकदम ना प्लेइंग आउट ऑफ द क्रीज की फुलटॉस सारखेच खेळलो की म्हटलं आता जाऊ दे, आता गव्हासाठी काही नाही, जसं विचारतील तसं सांगूया. सो एकदम फ्रँक ओपिनियन्स जे असतात ना की जे आपलं अक्युम्युलेटेड नॉलेज असतो. म्हणजे अभ्यास फक्त सायन्स आणि या पुस्तकांचाच नाही. आता तरी हेच करा, मी असं नाही म्हणणार की आता दुसरे पुस्तक वाचा. मी तेव्हा तेच केलं होतं.
की अग्रवाल याच्याशिवाय मी कुठे दुसरे गेलो नाही, मॅथ्स फिजिक्स केमिस्ट्री, नंतर तुम्हाला टाइम भेटतोच. पण जे अक्युम्युलेटेड नॉलेज असतो की आर्ट ऑफ वॉर वाचलेली होती. म्हणजे तुम्हाला एक इन्सिडेंट सांगतो की कधी कधी लाईफमध्ये थोडंफार डेअरिंग करावं लागतं. फॉर एक्झाम्पल, जेव्हा त्या सरांनी मला विचारलं होतं की इफ यू आर अमेरिकन सिक्युरिटी ऍडवायझर अँड यू हॅव टू चूज बिटवीन फायटिंग 3 वॉर्स अँड विनिंग वन, म्हणजे 3 युद्ध लढणं आणि 1 जिंकणं, याच्यामध्ये चूज करायचं असलं तर तू अमेरिकन प्रेसिडेंटला काय ऍडवाइस देशील? तर मी थांबलो आणि मी एका मिनिट नंतर त्यांना म्हटलं, सर आय वुड से सर रॅप अप युक्रेन, रिड्यूस कॉन्फ्लिक्ट इन मिडल ईस्ट अँड फोकस ऑन चायना. त्यांचं अचानक हाशाच पिकला. ते बाजूची बसलेली होती, त्यांना म्हणतात रॅप अप युक्रेन म्हणतोय की बंद करा युक्रेनला, चालले जा. सो इट वॉज अनकन्व्हेन्शनल. आम्हाला शिकवलं जातं की बी डिप्लोमॅटिक, दोन्ही जागी हो म्हणा, कुठलंच हो नका म्हणून नाही पण नका म्हणू. मदत त्याला की हे पण करणार हे पण करणार, म्हणजे दोन्ही घटक बॅलन्स होतात. पण आय वॉज बिंग व्हेरी अनडिप्लोमॅटिक, त्याला म्हणतात की स्पष्ट उत्तर देणं. मी सरांना आर्ट ऑफ वॉर कोट केला. आता हे मला वाटते माझ्या लाईफची सगळ्यात मोठं ब्लंडर होतं, किंवा इन द हँडसेट असं वाटतं की सगळ्यात डेअरिंग वाला काम होतं. कारण पुढचा माणूस जो बसलेला आहे तो आर्मी जनरल आहे. वॉर कॉलेज त्याने त्याच्या 30 वर्ष शिकवलेलं आहे. मी जे एक पुस्तक फक्त 30 दिवस आधी वाचून गेलोय, मी त्याच्यातलं कोट करतोय. सो माझं नॉलेज त्यांच्यापुढे काहीच नव्हतं. जर ते परत त्याच्यात गेलेच ते, तर देन मग माझं झालंच असतं सर्व. म्हणून मी म्हणतो की हे जे रिस्क एलिमेंट असतात ना, हे कुठे घ्यावे लागतील. कधी पेपर सॉल्व्ह करतात, तुम्हाला जर समजत आहे की तुमचा स्कोर एका पर्टिक्युलर लेवलपर्यंत जात आहे, तर टेस्ट सिरीज काय असते, तुम्हाला हे सजेस्ट करते की तुमचा स्कोर 180 येत आहे, 160 येत आहे, 150 येत आहे. म्हणजे रिस्क घ्यायचा एक्झाम्पल सांगतो की रिस्क कुठे घेतली पाहिजे. स्कोर 150 येत आहे, 160 येत आहे, दिसत आहे डिसेंट कॉलेज येऊन जाईल 160 मध्ये. एक्स्ट्रा अटेम्प्ट कधी करायचे, जेव्हा 50% 4 ऑप्शन मध्ये 2 ऑप्शन निग्लेक्ट झाले, 2 उरले आणि थोडं वाटतं की डायसी सिच्युएशन आहे. सो दॅट इज द पॉइंट, तिथे रिस्क घेतली पाहिजे, कारण त्याचा रिवॉर्ड जास्त आहे. 4 प्रश्न असे 2 वर रिलेस केले. ओके, हे बघा, प्रत्येकाला एक्झॅक्ट आन्सर कधीच माहित नव्हतं. मला जेई मध्ये ती 180 काहीतरी होते, माहिती होतं मला नाही. सीईटी मध्ये मला 170 होते, पण ते आमचं जेई झालं होतं, आम्हाला माहिती होतं कॉलेज भेटणार, मग आम्ही तसेच मजाक मध्ये गेलो. पण त्यात आन्सर तुम्हाला माहिती नसतात भरपूर प्रश्नांचे. काही प्रश्न असे असतात 40%, राईट सर, 40% क्वेश्चन असे असतात की जे तुम्हाला एक्झॅक्ट माहिती असतील, काही तुम्हाला डायसी असतील, काही मध्ये एक ऑप्शन एलिमिनेट केलं असते, 3 ऑप्शन माहिती असतात. सो अशी जशी सिच्युएशन येतात ना, तिथे थोडी रिस्क घेतली पाहिजे, बट इट शुड बी कॅल्क्युलेटेड. असं नाही की मग काही मारत चाललंय, मग ते निगेटिव्ह असं बाहेरच होऊन नसतात. सो हा कॅल्क्युलेटेड रिस्क लाईफ मध्ये नेहमी ठेवा कुठल्याही गोष्टीमध्ये. आणि मग हे अप्रोचवर येते, तुमचा माइंड किती सेम आहे. बी लाईक बोद्धा, एकदम अनइमोशनली. काही असते ना, काही क्वेश्चन मध्ये आपण इमोशनल अटॅच होतो. हा चॅप्टर तर मी प्रोबॅबिलिटी सगळ्यात चांगला केलाय, याचा प्रॉब्लेम तर सॉल्व्ह करणारच. पण त्याच्या अपोजिट कुठला चॅप्टर आला वेक्टर्सचा याचा, की तो आपण जास्त केलेला नसते, पण लेट्स से त्याच्यात आपण सॉल्व्ह करू शकतो. इझी क्वेश्चन आहे, त्याच्यातून घ्या. एव्हरी क्वेश्चन कॅरी सेम मार्क. सो हा ऍटिट्यूड बजेस आहे ना, की फॉलो द प्रोसेस. तसं स्पेशल काही नाही केलं, बस फॉलो द प्रोसेस. ठीक आहे, एनिथिंग एल्स? सेल्फ स्टडी इज इन, मी आधी जॉब करायचो. युपीएससी कुठलीही एक्झाम जी असते ना, ती गिव्ह अ सेट ऑफ सिलेबस. आता तुमच्या सिलेबस मध्ये दिलेले असतात की चॅप्टर कुठले कुठले आहेत, हे चॅप्टर दिलेले आहेत. युपीएससी काय करतं ना, 80 पेजेसचे एक डॉक्युमेंट रिलीज करतं. त्या डॉक्युमेंट मध्ये जे पेपर आहेत, जे ऑप्शनल आहे, त्याचा प्रत्येक सिलेबसचा एक कीवर्ड देतो. की लेट्स से समजा हिस्ट्री आहे, ते 1857 चा रिवॉर्ड वाचा, हे वाचा, ते वाचा, असं पूर्ण गाईडलाईन दिलेलं असतं. सो जर फॉलो द सिलेबस. कुठल्याही एक्झामची तयारी करताना पहिले एक्झाम कशी आहे ही फॉलो करा, त्याचं नेचर कसं आहे, ते विचारतात काय हे फॉलो करा. रादर दॅन डायरेक्ट अभ्यास सुरू करा. पहिले त्याचा सिलेबस वाचा, ते एक्झाम मध्ये विचारतील काय, अपेक्षित काय, त्याच्यासाठी प्रिपेअर करा. सो युपीएससी साठी पण तेच, ते सिलेबस देतात, ते घ्या, ते वाचा, दॅट्स इट. आणखी कोणी? आयएस का बनावं? दिस इज द मोस्ट डिफिकल्ट क्वेश्चन. माणसाचे गोल्स नेहमी लाईफ मध्ये चेंज होत राहतात. जेव्हा मी तुमच्यासारखा होतो तेव्हा पहिलं गोल होतं की पैसा कमवणं. मला वाटतं की हेच सगळं आहे. मग जेव्हा तिथं माहीत पडलं, हिरणदानीमध्ये गेलो, मुंबई इट्स द बेस्ट प्लेस, हॅपनिंग प्लेस, चांगलं काम करायला भेटतं. म्हणजे शेगावतून मुंबई गेलो ना, मग ते डिफरन्सेस होऊन जातात एकदम माणसाला. सो ते झालं, मग ते भरपूर पैसे वगैरे आले. मग नंतर विचार केला की आता करायचं काय. मग कोविड लॉकडाऊन मध्ये इथं आलो. तर तुला एक ऑनेस्ट इन्सिडेंट सांगतो. माझा मित्र होता एक, आय थिंक देवानंद तेलगुडे म्हणून. तर तो ना फार सिरियस इल झाला होता. तर रेमडेसिवीर इंजेक्शन तेव्हा आय थिंक 18,000 35,000 असे विकत होते.
आम्ही त्याच्यासाठी शोधत होतो पण भेटत नव्हते, काइंड ऑफ मुश्किल होते का. मग नंतर मला ना मी एक असं कनेक्शन थ्रू एक IAS ला फोन केलेला. मग ते मॅडम म्हटले की कुठे इथे DYSP असतात ना, MPSC एक्झाम थ्रू लागलेले, तर त्यांचा मी फोन नंबर देतो. त्यांना ना 8 रेमडेसिवीर असेच भेटतात, तू त्यांना फोन करते, 2-2 देत राहते. मी फोन केला, मी म्हटलं यार एवढ्या याच्यामध्ये पैशाची व्हॅल्यू झिरो झाली. आपल्याकडे एवढा पैसा असून आपण एक इंजेक्शन नाही घेऊ शकत, आणि हे लोक यांच्याकडे दे हॅव पॉवर टू डू, लोकांसाठी किती चांगलं करू शकतात. प्रॉपर मॅनेजमेंट केली या गोष्टींचं, की कोणाला लागतं त्याला दिलं, बाहेर मार्केटिंग नाही केली, विकले नाही. तर तुमच्यामध्ये एक फार पोटेन्शियल आहे करायचं. आणि मी लॉकडाऊन मध्ये मुंबईला फसलो होतो. तुम्हाला एक कलेक्टरची परमिशन लागली होती, 4 महिने भेटली नव्हती, तर मी मुंबईतच अडकून राहिलो. मग मी तेव्हा डिसाईड केलं की माझा कलेक्टरच होऊन जातो, एकदाच परमिशन घ्यायचे काम नाही पडणार, आणि लोकांसाठी चांगलंही केलं जाईल. सो बस दॅट्स इट. कोण खरं सांगू, सगळ्यात पहिले ना ते हे जे आपले ते 12th चे एक्झाम्स असतात ना, त्याच्यामध्ये आता ते तुम्हाला माहिती आहे काय होते. पण मी असं नाही करणार की डायरेक्ट अकरा दिवशी जाऊन तुम्हाला शॉक देणार, आल्याबरोबर सांगून देणार, सूचक देणार की असं होणार आहे, तयारीला लागा पहिलेच. म्हणजे तिथे जर तुम्हाला शॉक नको. कारंजा मॉडेल जो आहे ना तो कॅन्सल करायचा आहे, बस सगळ्यात पहिली गोष्ट ते. भरपूर 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 सर. कारण अल्टिमेटली काय की बुक्स आर युअर बेस्ट फ्रेंड्स. ते जे तुम्हाला शिकवतात ना, कारण हे बघा काय असते ना, 2-3 गोष्टी असतात. एक असते आयडेंटिफिकेशन, दुसरं असते इंटरनलायझेशन. आयडेंटिफिकेशन म्हणजे काय, हे काय आहे हे मला माहिती आहे. म्हणजे ट्रॅफिक सिग्नल आहे, बरोबर. ट्रॅफिक सिग्नल बंद असला, रेड असला की थांबायचं, ग्रीन असला की जायचं. दिस इज आयडेंटिफिकेशन, ही मला माहिती आहे. इंटरनलायझेशन काय की लाल असला तर मी कधीच जाणार नाही. जेव्हा तुम्ही ते तुमच्यात आत्मसात करून घेता की आय विल फॉलो दिस टू द कोर, म्हणजे तुम्ही त्याला त्याच्यासोबत इंटरनलाइज करून घेतलेलं आहे. सो बुक्स ही असेच आहे. एक असते बुक्स वाचणं, दुसरं असते इंटरनलाइज करणं, राईट. आता तुम्हाला मग केमिस्ट्रीमध्ये, फिजिक्समध्ये भरपूर लॉ सांगतात. आता तुम्हाला सांगितलं F=gm1 m2 आपण आर्ट्स कर, दिस इज अ आयडेंटिफिकेशन. मग तुम्हाला सांगितलं कुलमच्या फोर्स मध्ये तेच होतं, Q1 Q2 आपण R². मग तुम्हाला रिअलाइज होतं की अरे हे सगळं R1 R2 हे सगळं आपण डायमेन्शनल अनालिसिस केलं ते सर्व सेमच निघतात. सो दॅट इज इंटरनलायझेशन. मग तुम्ही कुठलाही फोर्स काढू शकता, कुठल्याही याच्यामध्ये ते रेप्लिकेट करू शकता. सो ह्या ज्या गोष्टीची अवेअरनेस आहे ना, दॅट इज इंटरनलायझेशन. हे तुम्हाला पुस्तकांमधूनच भेटतंय. जितकी वेळा तुम्ही रीड करता ना, काही गोष्टी कधी कधी समजत नाही, पण ते नंतर कधीतरी कळतात की याचं अनालिसिस तिथं काय होतं. सो बुक्स जेवढं वाचता येईल तेवढं वाचा. तुमची थिंकिंग ब्रॉड होते, संकुचित विचारधारा राहत नाही, दिमाग खुलतो, आणि खूप दुसऱ्या गोष्टींमध्ये फायदा होतो. ठीक आहे. एनीवन एल्स? येस मॅम. सक्सेस इज सॅटिस्फॅक्शन. समाधान, समाधान हेच सक्सेस आहे. सर ऑनेस्टली सांगतो, 8 डिसेंबरला रिझल्ट लागला, 20 डिसेंबरला इंटरव्ह्यूची स्लेट आली, आणि मला असं वाटलं होतं की माझं जानेवारी फेब्रुवारी मागच्या वर्षी माझा लागला होता मे मध्ये. मी एकदम आरामशीर बसलेलो होतो की करू. माझी इंटरव्ह्यूची डेट आली 12 जानेवारी. मला भेटले ते 20 दिवस. मी पहिल्या दिवशी जिमला गेलो, त्याला म्हटलं मला 5 किलो वजन कमी करायचं आहे 2 महिन्यामध्ये. मग 20 तारखेला रिझल्ट आला, म्हटलं तर 5 किलो कमी करायचं आहे 20 दिवसामध्ये. कोणी होत नाही. म्हटलं वापस गेलो घरी, म्हटलं जाऊ दे हे चालत नाही. तर मी काहीच नाही केलं, एक मॉक दिली, आणि माझं नेहमी असायचं की मी ना माझ्या छातीवरती मी काही बाहेर निघायचो नाही. माझं हे नेहमी राहायचं की माझी इंग्लिश चांगली होती, कॉन्फिडन्स चांगलाच होता. कारण की आम्ही आता करंटली आजिओ मध्ये काम करत होतो, ईशा अंबानीच्या डायरेक्टली हायरार्की मध्ये होतो. आम्हाला तसा काही इश्यू नव्हता की कोणाशी बोलायचा. फक्त इश्यू होतं की आपले थॉट्स सिरियलाइज कसे करायचे. म्हणजे एक गोष्ट इकडे एक गोष्ट इकडे असं नाही सांगू शकत.
चेन ऑफ थॉट्स असली पाहिजे. तर मी बस हेच करायचो की स्वतःला प्रश्न विचारून स्वतः त्यांचे आन्सर शोधायचो. मल्टिपल डायमेन्शन कसे एक्सप्लोर होतात, तर भरपूर गोष्टी मी ज्या ऑलरेडी व्हिज्युअलाइज केल्या होत्या तिथे रिप्लिकेट झाल्या. सो तेवढंच केलं, स्वतःच प्रश्न तयार केले, डॅफवर ते काय काय आहे आणि तेच अनालाइज केले आणि ते त्याचे आन्सर मी शोधून गेलो होतो ऑलरेडी. सर एक माझ्याकडून प्रश्न आहे. येस सर प्लीज. सर तुम्ही वर्षातनं तुमचे किती दिवस दांडिया, मिरवणुका, भंडारे, लग्न याच्यासाठी दिले? तुमच्यासाठी येतो. तुम्हाला रिअल इन्सिडेंट सांगतो. जेव्हा सर मला इथे आले होते ना, त्याच्या 2 घंटे आधी मी इकडून आलो होतो आणि माझ्या शेजारी एक नवीन घर बनले 2 वर्षामध्ये, 2 की 3 वर्षामध्ये. तिचे काका आले, तिचे काका म्हणले तू घरी राहत होता की 3 वर्ष झाले, मला दिसला नाही. सो द आन्सर टू द सर इज 0 दांडिया, 0 लग्न, कुठेच नाही, घरीच राहायचो. माझ्या मम्मीला मी व्हॉट्सअपवरती करायचो, मम्मी चहा ठेवून दे, ती बारीवर ठेवायची जेलातला कैद्यासारखं. मी खाली यायचो, चहा घ्यायचो, वरती जायचो. जेवणही तसंच होतं. 3 वर्ष असंच चाललं, काही विषय नाही. माझा भाऊ इथं आलेला वाटतं, तर तो ही वॉज लाईक 3 वर्षाचा वेटर माझ्यासाठी. मी काहीच नाही केलं. त्याला सांगायचं पाणी घेऊन ये, त्याला सांगायचं जेवण घेऊन ये. सो आय थिंक बाकी लोकांनी फार मदत केली माझी, घरच्यांचाही सपोर्ट होता. पण हे बघा, आय डू सिम्पल थिंग, मिरवणूक हे ते याच्यात जाणं, जसं सरांनी म्हटलं ते ना, की टेम्पररी हॅपीनेस आहे. की आज गेले, दिंडीत गेले, मिरवणुकीत गेले, जेवण केलं, भंडारे गेले, रोडगे घालले, आहे चांगलं आहे. आता 3 महिने आहेत ना करायसाठी. आता करू, सर्व दिंडीत जाऊ, सर्व याच्यात जाऊ, पण नका करू. म्हणजे सध्या असं वाटतं प्रत्येक गोष्टीची ना एक वेळ असते, ती वेळ गेली ना मग ती परत येत नाही. टाइम इज द मोस्ट प्रेशियस थिंग. आता तुम्ही 11 महिन्यात हे सर्व कामं केले, एक्झाम मध्ये परिणाम होईल, त्याचं मार्क्स कमी येतील. एक्झाम झाल्यानंतर तुम्हाला 3 महिने भेटतात ना ऍडमिशन साठी. ट्रिप घ्या, हिमालयात जा, नॉर्थ ईस्टला जा, कुठेही जा, फिरून या मस्त. पण हे 11 महिने डेडिकेटेडली काम करा. नंतर तुम्हाला ऍडमिशन 3 महिने जर गॅप राहतोच ना, बिफोर यू जॉईन कॉलेज आणि याच्यात तुम्हाला 3 महिने भेटतात. मनसोक्तपणे जेवढंही आता तुम्ही स्वतःला हे करसाल की अभ्यासामध्ये लावसाल आणि तेव्हा जे करसाल, तर ते 3 महिन्याचा गॅप मध्ये सर्व भरपाई निघेल आणि यू विल फील की, आता खरं सांगतो, आज इथे पोहोचल्यानंतर असं वाटतं ना की मागचे सर्व कष्ट, तर एकच स्टेटमेंट की इट वॉज वर्थ इट. जी किंमत मोजली ते वर्थ होती. बस असंच करा. आणि सरांचा प्रश्न होता टू वॉट द डिस्ट्रॅक्शन. रील्स पाहणं बंद करा सगळ्यात पहिले. इंस्टाग्राम, टिकटॉक हे सगळं बंद करा, नका यूज करू. ठीक आहे, फोकस करा. आणि मला वाटतं सर आपल्याला इथं जेव्हा जितकं कॉम्पिटेटिव्ह एन्व्हायरमेंट केलं ना, लिस्ट लागली टॉपर्सची, की मंथली टॉपर्सची लिस्ट लावून द्यायची की हे 10 लोक यावर्षी टॉपर आहेत, चॉकलेट प्रॉब्लेम्स हे ते, यांच्यातच हे राहील की कॉम्पिटिशन कशी करायची. ती जास्तीत जास्त केली ना तर मग लोकांचं हे होत राहील की ते डिस्ट्रॅक्शन कमी होत राहील आणि ते फोकस जास्त करतील. सो सर दॅट आन्सर्स युअर क्वेश्चन आय गेस. सर फ्रेंड सर्कलचा किती इम्पॅक्ट आहे? खूपच इम्पॉर्टंट. आता तुम्हाला मी सांगितलं की ॲट साईड की मी बाकीचं काही मॉरल ज्ञान दिलेलं नाही तुम्हाला. बस मी तुम्हाला सांगितलं तर स्टे अवे फ्रॉम ड्रग्स, एनिथिंग. कारण आम्ही शेगाव आता जे पाहतो ना, म्हणजे थोडं वाटतंय की आपली संत नगरी आणि अशा गोष्टी ज्या झाल्यात, इट्स नॉट गुड, चांगलं नाही आहे. जे आता प्रमाण वाढलंय जिकडे तिकडे, जे आपले इव्हन, तर ह्या गोष्टीमध्ये बॅड इन्फ्लुएन्स व्हाय. जो फ्रेंड सर्कल असतो ना, की पहिली गोष्ट मजाक मध्ये सुरू होते की सर्व एकदम लेट्स ट्राय वन्स, एकदा करू मग पाहू, असं होत नाही. सो फ्रेंड सर्कल फार व्यवस्थित ठेवा, हाच टाइम आहे. कारण माहिती आहे काय, बघा आज तुमचा फ्रेंड, माझा फ्रेंड सर्कल सांगतो मला. माझ्या फ्रेंड सर्कलमध्ये आता मी एक IAS, दुसरंही IAS, एक लॉयर आहे, चांगला लॉयर आहे, हायकोर्टमध्ये प्रॅक्टिस करतो, दुसरा चांगला MBBS MS सर्जन आहे, चौथा मुलगा जर्मनीमध्ये ऑटोमोबाईल इंजिनियर आहे. सो ऑल गुड पीपल. याने काय होते, यानं तुमची सोशल कॅपिटल वाढते. आता तुम्ही जर हेच मिरवणूक आणि हेच कामं करत बसले तर मग काय राहील, तो इथे मजुरी करतो, तो इथे या दुकानमध्ये काम करतो. समजलं ना, फ्रेंड सर्कल सोशल कॅपिटल कशी बिल्ड होते, अशीच. तुम्ही एकामेकाला साथ द्या, चांगलं राहा, लाईफमध्ये कामात येते या गोष्टी, आणि सोबत पुढे जा. ते म्हणतात ना की जर थोड्या दूर धावायचं असलं तर एकटं धावा, पण दूर जायचं असलं तर सोबत चला, म्हणजे तुम्हाला आधार राहतो लोकांचा. आणि फ्रेंड सर्कल चांगलं ठेवा, चांगल्या गोष्टींमध्ये लक्ष द्या. आता हे वाटते थोड्या गोष्टी, आय अंडरस्टँड,
की आता एज जी असते ती रिबेलियनची एज असते. असं वाटतं मी सगळंच बदलून टाकणार, हे चेंज करणार, मी कोणाला ऐकणार नाही, असतं एलिमेंट. पण फोकस ऑन युअर थिंग, की अभ्यास करा. दिस इज द एज. एवढी एनर्जी, एवढं प्रोडक्टिव्ह एज तुम्हाला कधीच नाही भेटणार. नाऊ आय एम अ टायर्ड मॅन. संपलं आमचं. वी आर व्हेरी टायर्ड. की आमचे झाले मी युथफुल जे एज असते ना, 18, 25, 26, यू आर व्हेरी एनर्जेटिक. तेव्हाच ह्या गोष्टी घडतात. आता मला माणसं परत जाऊन 12 सारखं वाच, सारे इंटिग्रेशन डेरिव्हेटिव्ह मी पाठ करून ठेवले होते. म्हणजे एवढं कमांड होतं की आम्ही पाठच करून टाकायचो डायरेक्ट. की परत ते सॉल्वच नाही केलं पाहिजे. एक्झाम मध्ये आलं की ते डायरेक्ट आन्सरच माहित असायला पाहिजे. सो हे तुम्ही करू शकता. आता पुढे ती एवढी एनर्जी वेस्ट नका करू. सो फोकस ऑन राईट थिंग्स. Sir, येस. who is your role model and why? रोल मॉडेल डिपेंड्स की कुठल्या कुठल्या सिच्युएशनवर आहे तुम्ही लाईफमध्ये. आम्ही ना, मी सांगतो, कॉलेजमध्ये आमचे एक सर होते रवींद्र केसकर. त्यांनी आम्हाला DSPD, डिजिटल सर्किट अँड लॉजिक डिझाईन, मला एक सब्जेक्ट शिकवला होता की ज्याच्यामध्ये त्याच्या बेसिसवरच तुम्हाला जॉब भेटतो बेसिकली. आणि ते सांगायचे 2-4 वर्ष की किती इम्पॉर्टंट आहे, तुम्ही शिका. पण अखेरच्या दिवशी त्यांनी हेच सांगितलं होतं की लाईफ इज ऑल अबाउट करिअर अँड जॉब इज नॉट नथिंग बट करिअर. तर त्यांचं म्हणणं होतं की आयुष्यात दुसरी खूप गोष्टी आहेत. इट्स नॉट फक्त जॉब, इट्स नॉट फक्त करिअर. ऍट द एंड ऑफ द डे तुम्ही माणूस कसे आहे. सो इन्स्पिरेशन त्या लोकांपासून भेटते जे जगण्याची राह दाखवतात की कसं जगायला पाहिजे माणसाने, काय केलं पाहिजे लाईफमध्ये. सो भरपूर इन्स्पिरेशन राहतात डिपेंडिंग ऑन तुम्ही कुठल्या स्टेजवर आहे लाईफचे. आता तुमच्यासाठी टीचर्स असतील, मग कुठला फ्रेंड असेल, मग पुढे जाऊन कोणी आणखी असेल, तर इन्स्पिरेशन नेहमी चेंज होत राहतात. पण त्यांचा जो कोर फिलॉसॉफी आहे ना, जी तुम्हाला मोटिवेट करते, ती नेहमी सेम राहील अक्रॉस द इयर. एनिवन? तुझी फ्रेंड कोण आहे? लक्षात ठेवा तुम्ही. बट इट्स गुड. कॉम्पिटिशन नेहमी असली पाहिजे. कॉम्पिटिशन इन अ पॉझिटिव्ह स्पिरिट. हे बघ, तुला कम्पीट करायला किती लोक भेटतात तिथं, राईट? तू टॉप करताय 150 मध्ये. या दिवशी तू 150 मध्ये तू तसंच केलं पाहिजे की या 150 ला मी टॉप करणार. हे कॉम्पिटेटिव्ह स्पिरिट असलीच पाहिजे. पण हे लक्षात ठेव की तुझ्या एका फ्रेंडला निगेटिव्ह सेन्स मध्ये नाही करू शकत. कारण की महाराष्ट्रामध्ये असे 8 लाख लोक आणखी आहेत. इट्स नॉट जस्ट हर. 8 लाख लोक आणखी आहेत. तर तुला हे ट्राय करणार की तू तुझं बेस्ट कसं देऊ शकते एक्झामच्या दिवशी. त्या 2 घंट्यांमध्ये यू हॅव टू गिव्ह युअर बेस्ट. कारण तेच इव्हॅल्युएट करणार. हे नाही इव्हॅल्युएट करणार की मागच्या टेस्टमध्ये मी कंटिन्युअसली एवढे स्कोर करत होती, हे करत होती. नाही, त्या 2 घंट्यांमध्ये यू हॅव टू परफॉर्म वेल. तर कॉम्पिटिशन फक्त एकासाठी नाही. असं विचार कर, तुझ्या 8 लाख लोकांसोबत कॉम्पिटिशन आहे. एका फ्रेंड सोबत आहे की ते फ्रेंड कुठे जाते, मी कुठे जाते. नाही, 8 लाख लोकांसोबत कॉम्पिटिशन. ठीक आहे? अजून कोणाला काही? डेली रुटीन माझं तर फॉलोच नका करू. आय एम लाईक व्हेरी वर्स्ट. आज मी 9 वाजता उठलो तर कसं तरी उठलोय मी. सो जे तुम्हाला आयडियल वाटत असेल ना की कोणाचं, आता तुमचे क्लासेस लवकर असतात. आम्ही पण उठायचो 7 वाजता. आमचे क्लासेस असायचे. बट म्हणजे सकाळी लवकर उठलं. मॉर्निंग आवर्स आर द मोस्ट प्रोडक्टिव्ह आवर्स. सकाळी जेवढं लवकर उठून अभ्यास होतो ना, संध्याकाळी होत नाही. म्हणजे लेट्स अज्युम की कुठली रेस आहे आणि कुणाला 2 मिनिटं आधीपासून करून दिला तर तो पुढे जातो. जर तुम्ही दिवसाची सुरुवातच 5 वाजून केली, तुमची 2 चॅप्टर आधीच वाचून होतात. राईट? अल्टिमेटली झोपताना तेवढा वेळ होऊनच जातो सर्वांना. कुणी रील्स पाहतो, कुणी काय टाइमपास करतो, काही ना काही होतच राहतो. सो स्टार्ट युअर डे अर्ली. जे मी करत नाही, पण यू शुड डू इट. येस. तुम्ही फर्स्ट बेंचवर होती की बॅक बेंचवर? नेहमी बॅकबेंचर. पण बॅकबेंचर तो होता ना की जेव्हा सर प्रश्न विचारायचे, मग कोणी नाही दिला तर मग बॅकवरचा हात वर करून उत्तर द्यायचा, तो वाला बॅकबेंचर. ठीक आहे? असे नाही की म्हणजे सरांनी बाहेरून हाकलून लावलेले बॅकबेंचर की लेट आले, लेट तर याचं होईल. पण देन आमचे पाद्यसरचं एक गोष्ट असायची, तिथं ना ते असे लिहायचे आणि असे पुसायचे. ते म्हणजे इतक्या स्पीड लिहितात ते, म्हणजे त्यांची हेच होतं की त्यांच्यासोबत कोप नाही करू शकत लवकर कोणी. पण त्यांचं हे होतं की जर मुलामध्ये पोटेन्शियल आहे ना, तर मग ते कधीच दे वोंट होल्ड यू अगेन्स्ट यू. सो होतो आम्ही बॅकबेंचरच. पण बॅकबेंचर नॉर्मली खूप पुढे जातात आयुष्यामध्ये, कारण की त्यांच्याकडे हार्ड वर्क इझी करायची दिमाग असतो, की ते आळशी असतात फार. तिथे इझी रूट ट्राय टू फाइंड आउट करतात की आरामशीर कसं काम झालं पाहिजे. फर्स्ट बेंचर थोडे जास्त मेहनती असतात, एकदम पुस्तक घेऊन बसतील, हे करतील, तसं करतील. तर सगळ्या बॅक बेंचर्स ना
दिमाग लावा, आणखी दिमाग लावा. यू कॅन गो अहेड. ठीक आहे. Anyone else? ठीक. मिस्टेक्स आर पार्ट ऑफ युअर लाईफ. मी असं नाही म्हणणार की मिस्टेक्स होत नाही. मिस्टेक्स होत राहतात आणि त्याच्यावर तुम्हाला शिकत राहावं लागते. मी सांगणार नाही कुठली होती बिकॉज इट्स नॉट गुड, बट मिस्टेक्स आर पार्ट ऑफ द गेम. लाईफ आहे ना सापशिडीचा गेम. कधी शिडी लागेल, कधी साप चावेल. साप चावला तर खाली यावं लागेल, शिडी लागेल तर वरती जाणार. मिस्टेक्स होत राहतील ऍज लॉंग एज यू आर एबल टू करेक्ट इट ना. की माहिती आहे चुकलं, ऍक्सेप्टन्स आहे, इंटरनलायझेशन आहे की यार हे चुकलं, हे नाही होणार परत. मी एक काम हे केलं की मोस्टली मी ट्राय करतो की झालेली चूक परत न करणं, परत नवीन चुका करणं नॉर्मली. पण ट्राय करा की डोंट डू बिग मिस्टेक्स. मोठ्या नाही करायच्या, जितके कमी कमी होते तेवढं रेक्टिफाय करायच्या आणि फोकस ऑन द पॉझिटिव्ह. कुठल्याही गोष्टीमध्ये एव्हरी डार्क क्लाउड हॅज अ सिल्वर लाईनिंग. त्याच्यामध्ये फोकस करा. कुठल्याही गोष्टीतून काय घेत आहे, सो फोकस ऑन दॅट. ठीक आहे. एनिथिंग एल्स? तुमचे क्लासेस आणि तुमचा स्टडी टाइम कसा आहे? कुठले क्लासेस? अच्छा, आमचे 7 वाजता क्लासेस होती तुमच्यासारखीच. 11 वाजता आमचे हे व्हायचं. मग आम्ही 12 वाजता लायब्ररीत बसलो की अराउंड 6 पर्यंत बसायचो. म्हणजे माझा चहा वाजा ब्रेक वगैरे 6ला बसले की मग परत डिनर पर्यंत 9ला बसायचं, 10ला. दॅट्स इट. घरी. तुमचं कॉलेज असते? मग तुम्ही 12वीत अभ्यास तर करणार आहे ना, पेपर देणार आहे ना बोर्डचे? ठीक आहे, द्या व्यवस्थित द्या. आम्ही 10-15 दिवसाचा अभ्यास केला होता पण एक डिसेंट स्कोर आला होता. 90% भेटले होते. थोडंफार मेहनत करायचं एंडमध्ये, करून टाकायचं. म्हणजे आमच्या इथे तेव्हा होतं ना की IIT JEEच करणार. तर आम्ही अशा कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतलं तर त्याचे 2च रूम होत्या आणि 11th-12th आम्ही काही केलं नव्हतं. 11th मध्ये सिलेबस काय होतं हे माहित नव्हतं. 37% होते मला 11th मध्ये. किती? 37. कारण की आपला ट्युशनचा सिलेबस वेगळा चालतो, कॉलेजचा वेगळा चालतो. ते पुढे ब्लॉक मध्ये शिकवतात तर तो फरक राहतो. पण 12th मध्ये भरपाई केली त्याची. सो काही इश्यू नाही त्याचा. तुम्हाला जेवढं टाइम टेबल सूट होतो ना, माझं म्हणणं आहे की बी मोर अग्रेसिव्ह. अग्रेसिव्ह इन द सेन्स 200 क्वेश्चन आहेत ना, 500 सॉल्व्ह करा. टीचरनी 100ची चार्जशीट दिली ना, 200 करा. जितकी जास्त पास आल ना तितकं तुमचं नवीन गोष्ट भेटण्याचे चान्सेस कमी होऊन जातात. एक्झाम मध्ये काय नवीन प्रश्न आला तर ज्यांनी 200 पाहिलेला, ज्यांनी 500 पाहिलेला त्यांना 300 क्वेश्चनचा ऍडव्हान्टेज आहे. कारण त्याच टाईपचे क्वेश्चन त्यांनी पाहिलेले आहेत ना. इट्स नॉट लाईक की कोणी रॉकेट सायन्स करायचं आहे JEE मध्ये. दिलेल्या प्रश्नाचं उत्तरच काढायचं आहे. आणि हे प्रश्न कुठे ना कुठं मेथडनी सॉल्व्ह. बघा प्रश्न तुम्हाला असेच दिलेले आहेत ते तुमची त्यांना सॉल्व्ह होतील. फक्त ट्रिकीनेस टाकलेली आहे त्याच्यामध्ये. तुम्हाला ते सगळे एक्झाम्पल्स पाहून घ्यायचे ऑलरेडी, मग त्याची हेल्प होऊन जाईल. सॉरी, असंच नॉर्मली काही नाही. जास्त टेन्शन मी कधीच घेतलेली. पुस्तक दिलंय मी, कधीच दूरचा विचार नाही केला. जे इमिजिएट टार्गेट्स आहेत 11th चा विचार करायचा, 12th वन स्टेप ॲट अ टाइम. जास्त दूरचा विचार केला ना मग असं वाटतं अरे इतके दूर कोण जाणार. थोडं छोटे माइलस्टोन्स ठेवायचे. आता तू जसं 11th पाहायचं, मग 12th पाहायचं, मग इंजिनिअरिंग पर्यंत ऑलरेडी सगळं एव्हरीथिंग विल फॉल इन लाईन. काही विचार नाही करायचा जास्त. जे आता आहे त्याच्यासाठी फुल मेहनत करायची. कारण जे उद्या आहे त्याचा आता विचार करून काही फायदा नाही. मग आता जे आहे ते आताचा विचार करायचा. ठीक आहे. यांच्यापैकी पण मॅक्झिमम लोकांचं कॉलेज 2 रूमचं जायचं, कॉलेजला जायचं काम नाही आहे त्यांना. बस असंच पाहिजे. फक्त विचार करा मी नाही आलो पाहिजे वापस. 12th मध्ये प्रॉब्लेम होते. ठीक आहे, चांगला अभ्यास करा. मला सरांनी सांगितलं की 12th पण सगळं प्रिपेअर करून घेता व्यवस्थित. सो लक्ष द्या. पासिंग काढून टाकून 60-70 आणा. ऍटलीस्ट 70 तर मिनिमम आणूनच घ्या. काम काही पडत नाही त्याचं, पण फरक काही पडत नाही ना. तेच ते डेरिव्हेशन सॉल्व्ह करणार, तेच गाईडची पुस्तक असतात, तेच क्वेश्चन रिपीट होतात. ठीक आहे. पुस्तकांचं नाही घेतलं. बुक्स इतकं मटेरियल अवेलेबल आहे ना आता, खरं सांगतो. टेलिग्राम वरती पुस्तक आहे, युट्यूब वरती प्रत्येकाने व्हिडिओ बनवलेले आहेत. आमच्याकडे JEEचे व्हिडिओ नव्हते. आमचं नेट पण चालायचं ना, आम्ही 250 MB रिचार्ज मारायचो तेव्हा. ते डबे फोन होते आमच्याकडे, त्याच्यात काही चालायचं पण नाही. सो ते तर आमच्या वेळेस ती फॅसिलिटी अवेलेबल नव्हती. हा बूम 2018 पासून आला, 19 पासून, 18 पासून. तेव्हा एवढं काही नव्हतं. आम्हाला पुस्तकातच जावं लागेल.
पण तुम्हाला जिथेही भेटेल काही कॉन्सेप्ट सरांनी शिकवला, आज मे बी नाही समजला, तेव्हा नाही समजला, सरांना विचारा, परत जाऊन त्याचे व्हिडिओज पहा घरी. सो तुमच्याकडे अव्हेन्यूज अवेलेबल आहेत, पण कॉन्सेप्ट ज्या दिवशी तो शिकवला त्या दिवशी तो क्लिअर झाला पाहिजे. बॅकलॉग राहिला ना मग त्याचा प्रॉब्लेम होतो. ठीक आहे. टाइम डिपेंड्स, ऑफिस किती आहे. आता मी ना मॅनेजर आहे, सुरुवातीला एम्प्लॉई होतो, जास्त काम होतं. आता थोडं 7-8 घंट्यामध्ये काम होऊन जाते. काय एक्सपिरियन्स आला की नाही मग गोष्टी सॉर्ट आउट व्हायला लागतात. जे काम आधी मी 10 घंट्यात करायचं त्याला 2-3 घंट्यात करून टाकतो. सो ते होऊन जाते नंतर. काही असं जास्त विचार नाही करायचा, ते ऍडजस्ट होऊन जाते. जशी जी तुमची मेंटल स्किल वाढत जाते ना, काय असते बघ, तू आता एक छोटं लाकूड तोडलं की तुला एक कॅपॅसिटी येते की मी हे करू शकतो. ते तुझं मेमरीमध्ये समवेअर डाऊन द लाईन असते की यार ही माझी कॅपॅसिटी आहे, मग तू त्याच्यावर एम करते. आता तू समजा एक छोट्या टेस्टमध्ये केमिस्ट्रीमध्ये 30 मार्क्सच्या टेस्टमध्ये चांगलं केलं, तुला वाटतं एवढं मी करू शकतो, 50 त्याच्या डिफिकल्टी लेवल वाढते, 30 वाढते, तर तुझा कॉन्फिडन्स बिल्डअप होत राहतो, तुला समजत नाही. सो ओव्हरऑल ही जी मॅच्युरिटी आहे ना, हे ओव्हर द पिरियड ऑफ इयर्स येते की जे तू अचीव्ह करत राहते ना, त्याने तुला एक सॅटिस्फॅक्शन भेटत राहते आणि ते मेंटली तुझं अपग्रेड होत राहतं. सो असं काही विचार नाही करायचा, ते होऊन जाईल व्यवस्थित. फक्त आताच्या गोष्टीवरती फोकस करायचा. ठीक. बाकी थर्ड 3 मेन्स दिल्या, सेकंड इंटरव्ह्यू दिला आणि आणखी 2 प्री दिले. मी आता जॉब होतं ना, मी काही विचार नाही करायचा, जाऊन बसायला, आम्हाला सुट्टी भेटायची जॉब. आणि जर तुम्ही आमच्या कंपनीची पॉलिसी 3 हफ्ता सुट्टी भेटणार तर कुठली एक्झाम देणार, तर मी कॅटची पण एक्झाम देऊन द्यायचं फॉर्म भरून की सुट्टी भेटायची. मग सुट्टी भेटली घरी येऊन जायचं 21 दिवस. ठीक आहे. ओके सर, चला थँक्यू सर्वांना. सरांनी आपल्याला फार चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं आणि फर्स्ट टाइम मी असं पाहतो की तुम्हाला जास्त वेळा मला म्हणायचं काम पडलं नाही की प्रश्न विचारा. विद्यार्थ्यांनी सुद्धा खूप चांगले प्रश्न विचारले. विचारायचं कारण सरांनी जे बोललं ते तुम्हाला तेवढ्या पद्धतीने आवडलं आणि सरांनी आपल्याला 2-3 गोष्टी खूप सांगितल्या. ते चिटिंगच्या दूर राहा, भविष्यात सर तसा निर्णय घेणार आहे. आणि दुसरी गोष्ट, मी तो प्रश्न सहज विचारला सरांना आणि मलाही माहित होतं की सरांनी या इतर गोष्टीमध्ये आयुष्यातला टाइम घालवला नाही, म्हणून सरांनी जे टार्गेट ठेवले त्यांना ते ऑटोमॅटिक भेटत गेले. तुम्हाला त्याग करावा लागेल. हे सरांकडे आपल्याला आज शिकायचं आहे आणि भविष्यात त्यांच्यासारखे टार्गेट ठेवायचे आहे. सर शक्य होते ना, कोणी टार्गेट ठेवलं तर फक्त करावं तुम्हालाच लागेल. सरांची काही आम्हालाही मार्गदर्शन आलं की त्या पद्धतीनं ठेवा, काही बक्षीस ठेवा. सर कधी कधी लिस्ट लावायला आमचा जीव घेते. काय लिस्ट लावल्या तर यांना असं वाटेल की चला आपल्याला सवय जाऊ दे, कमीच पडले तर त्या धाकाने आम्ही शिक्षक लोक लिस्ट लावायला घाबरतो यांच्या. तर तुम्ही तेवढी तयारी करून आले तर आम्हाला तशी कॉम्पिटिशन करता येते, कारण फोकस आमचा सुद्धा तोच आहे. चांगले विद्यार्थी कसे एकत्र येतील, त्यांच्यात कशी कॉम्पिटिशन लागेल आणि भविष्यात इथून चांगले विद्यार्थी कसे जातील. तर सरांची बहीण आहे ती सृष्टी दाभाडे, ती आता SHGMC ला आहे आणि तुमच्यापैकी ज्यांच्या हातात आपलं ते पॉम्पलेट आलं असेल, शिक्षकांच्या फोटोमध्ये एक फोटो तिचा लागलेला आहे. तिला 83% 12th ला होते, 95 समथिंग तिला याच्यामध्ये होते, मला वाटते 98 का 99 होते मला वाटते. PCB मध्ये, PCM मध्ये तिला 94 समथिंग होते. तर मला काल घरी माहित पडलं की ती सरांच्या रिलेशन मध्ये येते म्हणून. तर ती मुलगी म्हणजे सर कधी कधी आम्हालाही असं वाटतं की आम्ही त्या विद्यार्थ्यांसाठी कमी पडलो का, असेही विद्यार्थी भेटतात. तुमच्यामध्येही तसे काही विद्यार्थी आहेत. तर तुम्ही करा सरांचा आदर्श. आजपर्यंत मी प्रत्येक वेळेस इथं मार्गदर्शन ठेवतो सर. फर्स्ट टाइम एवढं म्हणजे चांगलं मार्गदर्शन आमच्या विद्यार्थ्यांना भेटलं. त्यांनी सुद्धा शांततेने ऐकलं. त्यांचं पण एक प्रकारे आभार मानावं वाटतात मला. आणि प्रश्न सुद्धा खूप सुंदर विचारले. फक्त त्याच्यावर एक नाराजी सरांसमोरच बोलून दाखवतो, जागेवर बसूनच विचारले. प्रश्न विचारणारे 2 मिनिटासाठी उभं राहून विचारले असते तर अजून बरं वाटलं असतं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात डेव्हलप करत चला, म्हणजे तुम्हाला बरं होईल. सरांनी वेळ दिला. सरांनी मला सांगितलं सर 9 ते 9:30 वाजता आणि सरांनीच मग प्रश्नांना उत्तर देता देता टाइम कसा वाढत गेला लक्षात आलं नाही. सरांचे त्याकरता खूप खूप आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम इथं
फक्त त्या तत्पूर्वी काही आमचे शिक्षक मंडळी लेट आले आहेत, त्यांनी सरांना बुके देऊन सरांचा सत्कार करा. विठ्ठल सर, बेलोकार सर, अजून तुमच्यापैकी कोणी बाकी असेल तर संबोधन. स्नेहा मॅम येऊन तुम्ही झालं का? सोबती झाली ठाकरे सर येऊन